अहिल्यानगर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली। या सभेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या। अहिल्यानगरमधील टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही सभा झाली। यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी दिलीप मेहत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर संस्थेच्या अध्यक्षा सुमन सत्रे अध्यक्षस्थानी होत्या। उपाध्यक्ष आशा पवार, सचिव स्मिता औटी, संचालक सुलभा जाधव, अंजना ठाणगे, अनिता गोरे, कालिंदा शिंदे, नसीम शेख, विद्या दुसुंगे, आशा दारकुंडे, कविता कापसे, रुपाली जाधव, विजया म्हस्के, शैलजा उदमले, शोभा शिवाळे, स्वीकृत संचालिका नयना चाबुकस्वार, राजश्री कोल्हे, तज्ञ संचालिका ताराबाई माळवदे, व्यवस्थापक अल्ताफ शेख आणि कनिष्ठ लिपिक गौरी चावक यांसह अनेक सदस्य उपस्थित होते। या पतसंस्थेची स्थापना अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आर्थिक आधार म्हणून झाली आहे। संस्थेत दिनांक 31 मार्च 2025 अखेर 965 सदस्य असून भाग भांडवल 1,98,98,445 रुपये आहे। संस्थेच्या नफ्यात देखील वाढ झाली असून मागील आर्थिक वर्षात संस्थेला 16,78,626 रुपयांचा नफा झाला। सुरुवातीला केवळ 5,000 रुपये कर्ज दिले जात होते, परंतु आता अंगणवाडी सेविकांना 2 लाख तर मदतनीसांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते। या सभेत शासनाच्या राष्ट्रीय पोषण महासप्ताहाचा देखील शुभारंभ करण्यात आला। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका मदतनीस पतसंस्थेची सचिव बोलते। आज आमची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे। ती दरवर्षीच आमची खेळीमेळीत पार पडती। त्या निमित्ताने आम्ही महिला आमच्या पोषण महासप्ताहामध्ये सप्टेंबरमध्येच आमचा पोषण महासप्ताह असतो, त्याप्रमाणे यावर्षीही आम्ही तो पोषण महासप्ताहाचाही कार्यक्रम घेतला। यामध्ये पोषण महासप्ताहामध्ये आमच्या महिला सगळ्या पालकांसाठी गावोगावात आपल्या पोषणाचं महत्त्व पटवून देत असतात। त्याप्रमाणे आजही त्यांनी सगळ्या सेविकांनी पोषण महासप्ताहानिमित्त वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करून आणले आणि ते सगळ्यांनी पाहिले पण आहे। आणि महत्त्वाचे पतसंस्थेमध्ये आमची 20 वर्षापासून पतसंस्था चाललेली आहे, ती एकदम छान व्यवस्थित चाललेली आहे। महिलांना आम्ही जिच्या कपाळावर कुंकू नाही अशा महिलांसाठी आम्ही ही पतसंस्था स्थापन केली आणि ती यशस्वीरित्या अगदी खूप सुंदर तिचं वाटचाल चालू आहे। इथून पुढेही ती चालू राहील। त्यात आमच्या ऑफिसचं भरपूर सहकार्य। मध्यंतरी ती बंद पडली होती आमची पतसंस्था, पण मागच्या वर्षी आम्ही कोर्टात लढलो आणि आम्ही कोर्टाने निकाल पण आमच्या बाजूने, कारण आम्ही फक्त छोट्याशा मानधनावर काम करतो। मानधनात आम्ही 2 लाख रुपये कर्ज देऊ शकतो आणि बऱ्याच महिलांचे आम्ही मुलींचे लग्न केलेत, बायकांनी आमच्या बऱ्याच जणांचे शिक्षण झालेत, बऱ्याच जणी खूप वेगवेगळ्या आता या पावसाळ्या दिवसात बऱ्याच जणांचे घराची दुरुस्ती असती। घराची दुरुस्ती तर नक्कीच 1-2 लाखामध्ये होती आणि असे विविध कामं आमच्या महिला बऱ्याच महिलांनी दुखण्यासाठी घेतलेत। अगदी आमचा क्लार्क हे जेव्हा महिलांना जेव्हा अडचण येते अगदी दवाखान्यात नेऊन सुद्धा त्यांनी चेक दिलेले। हे महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं। प्रत्येक वेळेस आमचे पतसंस्थेचे सभासद जे म्हणतील तसे आम्ही कामं करत असतो आणि इथून पुढेही ते करत राहू ही माझी आभार। आमची अंगणवाडी कर्मचारी पतसंस्था अंगणवाडी मदतनीस सेविका कर्मचारी पतसंस्थेची आजची 20वी सभा होती आणि सभा एकदम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सौ शोभा ज्ञानदेव शेवाळे, वडगाव गुप्ता अंगणवाडी सेविका। तर आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या अंगणवाडी कर्मचारी पतसंस्था सोसायटीला 20 वर्ष पूर्ण झाले। आमची 20वी सर्वसाधारण सभा होती। ह्या सभेमध्ये आम्ही सर्व खेळीमेळीत अगदी आमची सभा पार पडली। आमच्या संस्था ही सेविकांना 2 लाख रुपये कर्ज देते। सुरुवातीला आम्ही कर्ज वितरण अगदी 5,000 पासून सुरुवात केलेली आहे, परंतु आता 2 लाख रुपये सेविका आणि 1 लाख रुपये मदतनीस असं आम्ही कर्ज वितरित करतो। परंतु आता आमची जे लावलेलं छोटं रोपटं होतं अगदी ते वटवृक्ष स्वरूपात झालेलं आहे। संस्थेची सभा तर अगदीच खेळीमेळीत पार पडली। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट्ट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।